हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? तर आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे माझी बहीण माझं पहिलं पाठबळ. तर एका घरात समीर आणि अर्जुन आपल्या आईवडिलांसोबत राहत असे. पप्पा छोट्या फॅक्टरीत काम करत होते. घरात जास्त काही पैसे नव्हते, पण प्रेम मात्र भरभरून होतं. समीरा मोठी मुलगी होती, ती 12वीला शिकत असे आणि अर्जुन 5वीमध्ये शिकत असे. पप्पा रोज अर्जुनसाठी रंगीत फुले, समीरासाठी चॉकलेट्स आणायचे. एक दिवस पप्पा अचानक आजारी पडले आणि काय फार दिवसात ते गेलेच. घरात शांतता, आईचा रडका चेहरा आणि समीराचं खंबीर होणं. समीराचं रूपच बदलून गेलं होतं. तिने शिक्षण सोडलं, घरातच शिवणकाम सुरू केलं आणि आईला मदत आणि छोट्या अर्जुनची काळजी घेतली. ती दररोज अर्जुनचं दप्तर भरायची, त्याला डब्यात त्याला जे आवडेल ते द्यायची. पण अर्जुनच्या मनात मात्र एकच प्रश्न, दीदीचं कॉलेज का थांबलं? एक दिवस अर्जुनला एक चिठ्ठी सापडली, समीराने लिहिलेली. पप्पा गेल्यापासून तू माझं सगळं आहेस अर्जुना. मी शिकले नाही, पण मी तुझं भविष्य थांबू देणार नाही. तुझी दीदी. अर्जुन खूप रडला. त्याने ठरवलं तो मोठा होऊन खूप शिकणार आणि काय तो खूप शिकला. त्याला नोकरी लागली. त्याने पहिलं पगाराचं पाकीट आपल्या दीदीच्या हातात दिलं आणि म्हणाला, दीदी आता तू खूप शिक. आणि दोघेही रडायला लागले. आणि काय या गोष्टीतून तुम्हाला काय समजते? आई बाबा गेल्यावर काही घरे कोसळतात, पण भावंडं असतील तर घर उभं राहतं आणि खूप मोठं होतं.